नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील विविध कारखाने हे पहिल्या हप्त्याचे पेमेंट हे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करू लागले आहेत. आज आता त्याविषयीच आणखी एक नवीन अपडेट आपल्या हाती आलेले आहे. ते म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गाळपासाठी आलेल्या ऊसाला प्रतिटन 3614 रुपयाप्रमाणे ऊस बिलाची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात म्हटले आहे की नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात एकूण 1,02,272 टन ऊसाची गाळप झाली असून याची प्रतिटन 3,614 रुपयाप्रमाणे ऊसाच्या बिलाची एकूण रक्कम 36,96,11,169 रुपये थेट ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या बँक खात्यात वर्ग केली आहे. ज्या ऊस उत्पादकांनी या पंधरवड्यात ऊस पुरवठा केला आहे त्यांनी आपल्या संबंधित बँकाशी संपर्क साधून आपल्या खात्यात जमा झालेल्या रकमेची खात्री करून घ्यावी असेही त्यांनी सांगितलेले आहे. कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांच्या विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाही. सर्व प्रकारची देयके वेळेवर देण्याचा सातत्याने प्रयत्न या कारखान्याकडून केला जात आहे. यावर्षी ऊस उत्पादकांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी कारखाना प्रामाणिकपणे पुढाकार घेत आहे. कारखान्यात आज अखेर 28 दिवसात 2,08,340 टन ऊस गाळप केला आहे. त्यातून 2,22,200 साखर पोती उत्पादित झालेले आहेत. यंदाचा सरासरी साखर उतारा 10.85% आहे. कारखाना सुरळीत व पूर्ण क्षमतेने कार्यरत असून दररोज सरासरी 8,000 टन ऊस गाळप सुरू आहे. गळिताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असेही या पत्रकात सांगितलेले आहे. राज्यातील ऊस उत्पादकांना त्यांच्या ऊसासाठी चांगला भाव मिळावा यासाठी काही साखर कारखाने हे प्रयत्न करीत असतात. त्यापैकीच हा कारखाना सुद्धा आहे. या कारखान्याने देखील चांगला भाव हा शेतकऱ्यांना जाहीर केलेला असल्यामुळे आता त्यांना पहिल्या 15 दिवसाचे हे ऊसाचे पेमेंट त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे. धन्यवाद.